श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 10 मे 2024 रोजी आहे अक्षय तृतीया. या दिवशी पिंपळ वृक्षाखाली असा एक दिवा लावा की ज्यामुळे पितृदोषाचा त्रास कमी होऊन पितरांना सद्गती मिळेल. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर हा अक्षय तृतीयाचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा त्या सेवेबरोबर आपल्या पितरांचीही सेवा करायला अजिबात विसरू नका. कारण अक्षय तृतीया या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी खूप खास दिवस आहे. तुम्हाला हे माहीत असेल की पितृदोष जेव्हा आपल्या कुंडलिकेत असतो तेव्हा तुम्ही कितीही सेवा करा तरी तुमची कुठलीच कामे होत नाही. पण जेव्हा तुमच्या पितरांना सद्गती मिळते तेव्हा पितरांचे कृपाछत्र तुमच्यावर असेल ना, तर तुम्ही थोडी जरी सेवा केली ना तर ती फळ नक्की मिळते. म्हणून कुलदेवतेपेक्षा आधी पितरांची सेवा केली जाते. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कावळ्याला घास खाऊ घालतो, पितरांची वेगवेगळी सेवा देखील करत असतो, अनेक स्तोत्र देखील म्हणत असतो. त्याचबरोबर विष्णूंची देखील पूजा केली जाते. पितृदोष वेगवेगळी सेवा देखील करत असतो आणि त्याचबरोबर पितृदोष हा असा दोष आहे की त्यासाठी नारायण नागबली केली जाते. पण सगळ्यांनाच हा नारायण नागबली करणं शक्य होत नाही. पण जेव्हा पितरांची तिथी येते तेव्हा तर पितरांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. रोज तर आपल्याकडून पितरांची सेवा होत नाही. म्हणून अशा या तिथीला मुहूर्ताला सेवा केलीच पाहिजे. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कसा लावायचा आहे ते जाणून घेऊया. हा दिवा तुम्हाला सायंकाळी 6 नंतर कधीही लावू शकता. तुम्हाला 2 वातींची मिळून एक वात तयार करायची आहे व नंतर त्यामध्ये तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही जे कुठलं तेल वापरत असाल ते तेल टाकलं तरी देखील चालणार आहे. पण तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम. त्यामुळं त्यानंतर तुम्ही एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी काहीच हरकत नाही. त्यामध्ये तेल टाका, नंतर ही वात ठेवा व नंतर सर्वात आधी हा दिवा थोडे तांदूळ खाली ठेवा आणि त्यानंतर त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यात नंतर थोडे काळे तीळ टाकायचे आहे. हे आपल्या पितरांसाठी आहे त्यामुळे नक्की करा. आणि त्यामध्ये तुम्हाला काळे तीळच टाकायचे आहे, पांढरे नाही. कारण पितरांसाठी काळे तीळ हे पितरांसाठीच वापरले जातात. म्हणून काळेच तीळ वापरा. आणि दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच करायची आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहेत. मग तुम्ही कितीही प्रदक्षिणा मारू शकता. 1 मारा, 5 मारा, 7, अगदी तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा मारायच्या आहे. व त्यानंतर तिथेच बसून पितृ अष्टकम 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. नाही तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा जेवढा जमेल तेवढा जप करायचा आहे. तर बघा, पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचाही वास असतो. अनेक अडकलेली कामे असतील किंवा कुंडलिकेत पितृदोष असेल तर अनेक समस्या असतील तर दररोज नाही तर किमान अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्कीच पितरांची सेवा करा. त्याचबरोबर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला पाणी घाला, दिवा लावा, प्रदक्षिणा घालायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्या जवळपास कुठे अगदी छोटं जरी पिंपळ वृक्ष असेल ना तरी ही सेवा नक्की करा. आणि भगवान विष्णूंकडे आपल्या पितरांना सद्गती मिळू दे म्हणून प्रार्थना करायची असते. त्यांना मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता ते नक्कीच आशीर्वाद देतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ते पूर्ण करतात. म्हणून त्यांचं कृपाछत्र असणं फार महत्त्वाचं आहे. आपण व आपल्याकडे आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. म्हणून त्यांना विसरून चालणार नाही. पितृदोष असला काय किंवा नसला काय,
पितरांची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी हे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.